क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। अकोला वन विभागावर गंभीर आरोप, नारायण राठोड आमरण उपोषणावर। अकोला वन विभागावर कामगारांचे शोषण आणि फसव्या भरतीचे गंभीर आरोप होत आहेत। कामगार प्रतिनिधी नारायण राठोड हे 22 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। 12,991 वनसेवकांच्या भरतीत केवळ सांख्यिकीय डेटा सादर करण्यात आला, ज्यामुळे पात्र कामगारांची नावे लपवून बनावट कामगारांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय, असा आरोप आहे। पातूर वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने उच्चस्तरीय चौकशी समितीची मागणी करण्यात आली। वसंत राठोड यांच्या प्रकरणात विभागावर न्यायालयाचे 7 निर्णय आणि उच्च न्यायालयाचे अल्टिमेटम असूनही आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे। कामगारांना 7 महिन्यांपासून त्यांचे वेतन मिळालेले नाही, तर विभागाने वकिलांच्या शुल्कावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत। कामगार न्यायालयाच्या आदेशानंतर नारायण राठोड यांची नियुक्ती करण्यात आली नाही, जी न्यायालयाचा अवमान मानली जाते। प्रमुख मागण्या: सर्व पात्र कामगारांच्या नावांसह प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवावेत। पातूर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। 7 महिन्यांचा पगार व्याजासह द्यावा। न्यायालयाचे सर्व आदेश तात्काळ लागू करावेत आणि न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। पातूर मी सतत 35 वर्षापासून कामाला असताना येथील DFO यांनी मला कामावरून बंद केले आहे। 60 वर्ष झाले म्हणून बंद करण्यात आलेले आहे। असा कोणता GR नाही आहे की 12 मजुरांना बंद करून दुसरे मजूर आहेत मजूर ते सध्या कार्यरत असून त्यांना तात्काळ बंद करा, नाहीतर आम्हाला कामावर घ्या, अशी माझी विनंती आहे। आणि जे वनमजुरावर अन्याय होत आहे तो तात्काळ बंद करावा आणि अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा, हीच माझी मागणी आहे। मी नारायण दामला राठोड, राहणार बोडका तालुका, पातूर, जिल्हा अकोला। मी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पातूर मध्ये कार्यरत होतो। 2011 पासून मी तिथे कार्यरत असताना मला काही कारण असताना यांनी मला कामावर बंद केले। तसेच यांचे प्रकरण बोगस मजूर अवचार भरून बोगस खोटे कामे यांनी चालू केले। मी त्यांना सांगितलं वारामध्ये असे खोटे कामही करू नका। त्यांनी मला इथं सांगितलं की तुला काय करायचं तर तुला कामावर आम्ही बंद करतो। तसेच मला कोर्टाचे आदेश येऊन सुद्धा मला कामावर यांनी डावण्याचे प्रयत्न केले, चालू आहेत प्रयत्न। आम्ही कोर्टाने आम्ही हे करतो ते करतो, आम्हाला अशा धमक्या देणं त्यांच्या चालू आहेत अधिकाऱ्यांच्या। तसेच वन्यजीव, सामाजिक वनीकरण सगळे जेवढे मजूर आहेत तेवढे मजुरांना 5 ते 7 महिने त्यांना पगार मिळत नाहीये आणि त्यांना धमक्या दिल्या गेल्या की तुम्ही त्यांच्यासोबत असाल तर तुम्हाला कामावर आम्ही बंद करू शकतो म्हणून। तसेच 2-3 माझे मित्र आहेत ते पण अजून त्यांना असं प्रकार घडलेला आहे की त्यांना लेखी आदेश न देता त्यांना कामावर बंद केले। व तसेच माझं एकच म्हणणं आहे की जे भ्रष्टाचार लोक आहेत त्यांनी योग्य ते कार्य करण्यात प्रश्न माझी एवढी सांगितली आहे की जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांना तात्काळ त्यांना विलंबित करावं व मला काही झालं समजा फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार राहणार आहे याच्यावरती। मला काही मान्य झालं समजा तर फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार राहील। माझं मागण्या पूर्ण झाली मी आम्हाला माझं चालू राहणार आहे। तिथून माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तर मी अंबर उपोषण सोडणार नाही। बोर्डी तालुका अकोला, जिल्हा अकोला। 2018 पासून 2023 पर्यंत अकोट मध्ये कामावर होतो। नंतर 2023 मध्ये त्यांनी खोटे प्रकरण मंजूर केले, त्याबद्दल मला काढून टाकलेले आहेत। वन्यप्राणी हल्ला 1.25 लाख रुपये वन परिक्षेत्र अधिकारी अकोला यांनी खोटे प्रकरण मंजूर केले आणि CCF अमरावती यांना अहवाल दिल्यानंतर 2 महिन्यापासून हे कोणती कारवाई करत नाही। कोणतेही त्यांनी उत्तर दिलेले नाही। अजून अकोला वन उपवन संरक्षक अकोला यांनी कोणतीही चौकशी केली नाही आतापर्यंत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।